नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आबांच्या आजारपणाच्या संधीचा फायदा घेऊन शलाकाने मात्र युगंधर मालक साहेबांना उद्ध्वस्त करण्यासाठी आनंदीला हाताशी धरून मोठा डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता हा राक्षसी माणूस विद्याधर हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन पोचलेला असतो. तेव्हा लगेच आता तो आनंदीच्या हातात पैसे देतच म्हणू लागतो, आनंदी, मला माहिती होतं तुला पैशाची नड जरूर पडणार, म्हणून ही जमापुंजी मी तुझ्यासाठीच आणली. आनंदी, घे पटकन हे पैसे, असे म्हणताच आता विद्याधर ते पैसे आनंदीच्या हातात टेकवत असतो. त्याच वेळेस आबा मात्र या राक्षसाकडे बघत असतात. तेव्हा लगेच आनंदी पटकन आपला हात पाठीमागे करते. त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, आनंदी, अगं काय करायली तू? अगं तुला मदतीची गरज आहे ना आनंदी, त्यामुळे घे की पैसे. छोटे मालक एवढी मदत करायले मोठेपणाने, घे लवकर आनंदी, नका देऊ नको. त्यावर लगेच वैशुताई म्हणू लागते, अहो काय बोलायले तुम्ही, कशाला हवेत हे पैसे? हे बघा, आपण दुसरी कुठनं तरी सोय करू, पण या माणसाचे पैसे नगय आपल्याला. तेव्हा चंदन मात्र वैशूवरती ओरडतो, तुला काय माहिती, आबांच्या जीवापेक्षा तुला दुसऱ्या उचापत्या काय कामाच्या? आबांचा जीव वाचवला पाहिजे, त्यासाठी आनंदी तुला हे पैसे घ्यावेच लागतील आणि मदत करायले मालक साहेब, हो की नाही छोटे मालक? तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो आनंदी, संकोच अजिबात बाळगू नको. हे बघा आबा, तुम्ही तर अजिबात टेन्शन घेऊ नका. हे पैसे परत कसे करायचे काय याचा विचार सोडून द्या, कारण या पैशाचा हिशोब कसा वसूल करायचा ना हे मला चांगलंच माहिती, आणि हा हिशोब मात्र मी आनंदीकडनंच वसूल करणारा नाही. पैसे कसे फेडायचे हे मी तिला हळूहळू शिकवेन आणि तीही शिकेन, त्यामुळे मी आनंदीकडनं बरोबर माझे पैसे वसूल करून घेईल. असे म्हणताच आता लगेच हा राक्षसी माणूस आनंदीच्या हातावरनं असा स्पर्श करू लागतो. त्याच वेळेस लगेच आरतीताई पुढे येते आणि पटकन आनंदीचा हात पकडते. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, बरं ठीक आहे, नाही तर राहू द्या, पण पैशांची गरज आहे ना, नंतर कधीतरी परतफेड होईल त्याची. आनंदी, असू द्या, तुझे आबा लवकरात लवकर बरे व्हायला पाहिजे, चला येतो मी. असे म्हणताच आता विद्याधर निघालेले असतानाच लगेच आनंदी म्हणू लागते, थांबा थांबा छोटे मालक. त्याच वेळेस आता विद्याधर थबकतो. लगेच तो आनंदीकडे बघू लागतो आणि आनंदी आता विद्याधर जवळ येते आणि म्हणू लागते, मालक साहेब, मला तुमच्या पैशांची गरज नाही. असे म्हणताच आनंदीने ते पैसे आत्ता या राक्षसी माणसाच्या हातात टेकवलेले असतात. आता चंदनला धक्काच बसतो. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी, अगं पण तुझे आबा बरे व्हायला पाहिजे ना. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, आम्ही गरीब आहोत, पण लाचार नाही, स्वाभिमानी माणसं आहोत आम्ही, आम्हाला तुमच्या या पैशांची गरज नाही. मी जरी आंधळी असले ना तरी मी दुबळी नाही मालक साहेब. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, आनंदी, अगं काय वेडेपणा करतेस तू, अगं मालक तुला मदत करायले ना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही चंदन दादा, याला मदत नाही, मेहरबानी म्हणतात, आणि लोक काय खोटं बोलत नाही. या तुझ्या छोट्या मालक साहेबांनी लोकांना वरबाडून त्यांचे पैसे लुटलेले आहेत, आणि या मेहरबानीच्या पैशांनी माझे आबा बरे होणार नाहीत. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी, माझ्या पैशांना नकार देऊन तू मोठी चूक करते, तुझ्या आबांचा जीव गेला तर? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही छोटे मालक, माझ्या आबांना काय बी होणार नाही. माझ्या आबांनी गरिबीत कसं शिकायचं, कसं मोठं व्हायचं आणि कसं जगायचं हे आम्हाला शिकवलं आहे. आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू, पण आबांचा श्वास त्यांना परत नक्कीच मिळून देईल. आमचे आबा नक्कीच बरे होणार, त्यासाठी आम्हाला काय बी करावं लागलं तरी चालेल, पण तुमच्या या पापाचे पैसे नको आहेत आम्हाला. गोरगरिबांना लुटायचं आणि त्यांच्या या पैशाने मजा मस्ती करायची, त्यामुळे हे पापाचे पैसे माझ्या आबांना कधीच बरे करू शकत नाही. त्यामुळे मालक साहेब, आमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांना तुमचा हा पापाचा पैसा नको आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, निघा आता इकडनं. आता मात्र विद्याधरला मोठा धक्का बसतो. विद्याधर या आनंदीकडे बघू लागतो. आता हा विद्याधर खूप भडकलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच त्याला मात्र जेव्हा कारखान्यात सगळ्या कामगारांसमोर युगंधर मालकांनी मारलेलं असतं, त्याच वेळेस जे सगळे क्षण आता त्याला आठवू लागतात. तेव्हा मालक साहेबांनी त्याला ठणकावून सांगितलेलं असतं, विद्याधर, आनंदीकडे काय
पुन्हा कुठल्याच माऊलीकडे डोळे वर करून जरी बघितलं ना तर तुझे डोळे काढून टाकेल. याच आनंदीसाठी सगळ्यांसमोर माझी लायकी काढली होती आणि आता याच आनंदीने सगळ्यांसमोर माझे पैसे परत करून माझा अपमान केला आहे. आनंदी, आता वेळ आली. आता तुझी पाळी आली आनंदी. आता बघ, आता तुझी सुटका नाही. आता हा विद्याधर बदला घेणार. आता फक्त बारी असेल तर आनंदीची, असे म्हणत हा राक्षसी माणूस तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आनंदी आणि आरती धावतच आता हॉस्पिटलमध्ये बाहेर काउंटरजवळ येतात. आता तिथे मॅडम बसलेले असतात. तेव्हा आरती म्हणू लागते, मॅडम, आमच्या आबांना ॲडमिट केलं आहे. त्यांची ती फाईल हवी होती. ॲडमिट करण्यासाठी ते कागदपत्र जे लागतात ती फाईल द्या ना आम्हाला. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, चला तुम्ही यावरती साईन करा. कसं आहे ना, तुमचं पेशंट खूपच क्रिटिकल आहे, त्यामुळे ह्या पेपरवरती साईन करणं खूप महत्त्वाचं आहे. चला पटकन, तुमची फाईल तयार आहे. तुम्ही लगेचच्या लगेच डिपॉझिट म्हणून 50,000 रुपये भरून टाका, तरच तुमच्या पेशंटचा विलाज होणार आहे. त्यावर लगेच आता 50,000 भरा म्हटल्यानंतर आरती आणि आनंदीला धक्का बसतो. वैशुताईलाही आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. लगेचच्या लगेच 50,000 कुठनं भरायचे? चंदन मात्र हळूच भिंतीआड लपून डोकावून हे सगळं ऐकत असतो. त्याच वेळेस आता लगेच आरती म्हणू लागते, 50,000? अहो, आमच्या आबांना अचानक अटॅक आला हो. आम्ही आहे त्या परिस्थितीत इकडे आलो आहे. आमच्याकडे सध्या पैसे नाहीत, पण काळजी करू नका, आम्ही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करू. तोपर्यंत तुम्ही विलाज चालू करा ना. आमच्या आबांची तब्येत खूप बिघडली. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, नाही हो ताई, असलं इथे काय बी चालत नाही. रूल ते रूल असतात. तुम्हाला आधी डिपॉझिट भरावं लागेल, तरच तुमच्या पेशंटचा विलाज सुरू होईल. त्यावर आनंदी म्हणू लागते, असं नका करू. तुम्ही पण कुणाचे तरी लेक असताल ना. मग तुमच्या बाबांची वेळ जर अशी असती तर तुम्ही काय केलं असतं? त्यामुळे आमच्या आबांना बरं करा ना हो. प्लीज त्यांच्यावरती विलाज सुरू करा. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, हे बघा, आता किती बी काय बी असलं तरी रीतीप्रमाणेच चालावं लागतं आणि मग पुढची प्रोसेस होणार नाही ना. त्यामुळे प्लीज तुम्ही 50,000 तरी भरा आधी. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, 50,000? आरतीताई, कुठनं आणायचे एवढे पैसे? आपल्याकडे एवढे पैसे नाहीत ग. आता काय करायचं? त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, आनंदी, आनंदी रडू नको, काळजी करू नको. बरं, हे बघ, माझा कॅमेरा जर विकला तर 1 ते 1.5 लाख नक्कीच येतील आणि यात आबा बरे होतील. आपण तो कॅमेरा विकूया. आता मात्र वरूनने एवढा मोठेपणा दाखवून आपली मदत करायला हात पुढे केलेला असतो. हे ऐकूनच आनंदीला खूप बरं वाटतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही वरून, थांब, तू तुझा कॅमेरा नाही विकू शकत. अरे, ते तुझं स्वप्न आहे, तुझी आवड आहे. त्यामुळे माझ्या आबांच्या आजारपणासाठी तुझा कॅमेरा विकून मी तुझ्या स्वप्नांचा चुराडा नाही होऊ देणार आहे. तू म्हटला हेच खूप मोठं झालं. थँक्यू वरून, तू माझा चांगला मित्र आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात माझी मदत करतो. पण मी तुझ्या स्वप्नांचा चुराडा नाही होऊ देणार. तू कॅमेरा विकायची गरज नाही, आम्ही कुठनं तरी व्यवस्था करू. त्यावर आरती म्हणू लागते, अगदी बरोबर वरून, आनंदी बरोबर बोलायली. आबांसाठी तुझ्या स्वप्नांचा चुराडा आम्ही नाही होऊ देणार. तू काळजी करू नको. आम्ही ना पटकन आता कारखान्यावरती जातो. आनंदी, अगं, मालक साहेबांनी त्या इन्शुरन्सबद्दल सांगितलेलं आहे ना आपल्याला. आपण तिकडे जाऊया आणि इन्शुरन्सचे पैसे भेटतात की काय ते बघूया, चालेल? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरचे, तू वैशुताई बरोबर इकडेच थांब आणि वरून तू इथे सांभाळशील ना सगळं. आम्ही पटकन कारखान्यावरती जाऊन येतो. तेव्हा वरून म्हणू लागतो, चालेल, तुम्ही जा कारखान्यावरती आणि इथली काळजी करू नका, मी आहे इकडं. त्याच वेळेस आता भामट्या चंदनने त्यांचं हे इन्शुरन्सचं बोलणं ऐकलेलं असतं. आता मात्र लगेच चंदन कारखान्याकडे निघालेलं असतो. त्याच वेळेस आता आरतीताई आणि आनंदी हॉस्पिटलमधने कारखान्याकडे निघालेले असतात. तेव्हा लगेच आता आरची रडतच म्हणू लागते, वैशुताई, पैसे भेटतील ना गं? आबा बरे होतील ना? तेव्हा वैशू म्हणू लागते, आरचे, रडू नको, सगळं काही ठीक होणार आहे. तर त्यानंतर इकडे आनंदी आणि आरती कारखान्यावरती आलेले असतात. आता लगेच त्या सरांना आनंदी म्हणू लागते, सर, लवकरात लवकर आमच्या आबांची फाईल बघा ना. आमच्या आबांना इन्शुरन्सचे पैसे अर्जंट हवे तो. त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि जर आत्ता वेळेवरती त्यांना हे पैसे भेटले नाही तर या पैशांचा काय उपयोग? त्यामुळे प्लीज लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पैसे द्या. आम्हाला अर्जंट हॉस्पिटलला भरायचे तो. त्यावर लगेच आता ते सर म्हणू लागतात, 1 मिनिट, आबा जाधवांची फाईल द्या रे. आता लगेच आबा जाधवांची फाईल आलेली असते. त्याच वेळेस ते सर फाईल बघू लागतात. त्यांना मात्र धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच त्या आरतीला म्हणू लागतात, 1 मिनिट, ही फाईल तुमचीच आहे का? एकदा चेक करून बघा बरं.
त्याच वेळेस आरती आता ती फाईल चेक करून बघू लागते. तेव्हा आनंदी बोलू लागते, आरतीताई सगळं काही व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मग बरं होईल, लवकरात लवकर आबांना इन्शुरन्सचे पैसे भेटतील. त्याच वेळेस आता फाईलचे पेपर बघताच आरतीला मोठा धक्का बसलेला असतो, कारण आबांचा इन्शुरन्स एक्सपायर डेट झालेला असतो. तेव्हा लगेच आता आरती त्या सरांना म्हणू लागते, आबांचा इन्शुरन्स एक्सपायर झाला आहे का? असं का लिहिलं इकडे? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, काय असं कसं होऊ शकतं? तेव्हा ते सर म्हणू लागतात, हे बघा, आता या बाबतीत तुम्हाला फक्त शिर्के साहेब सांगू शकतात. तुम्ही ही फाईल घेऊन लवकरात लवकर शिर्के साहेबांना भेटा. आनंदी आणि आरती घाईतच आता शिर्के साहेबांकडे निघालेले असतात. तर आता भामट्या चंदनने मात्र इथे येऊनही या दोघींचं हे बोलणं गुपचूप चोरून ऐकलेलं असतं. आता शिर्केंबरोबर यांचं काय बोलणं होणार यासाठी हा चंदन त्यांच्या पाठीमागे निघालेला असतो. त्याच वेळेस आता शिर्के साहेबांना ती फाईल बघताच मोठा धक्का बसतो. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, आरती, आनंदी, अगं असं कसं होऊ शकतं? हा इन्शुरन्स एक्सपायर कसा झाला? हे शक्यच नाही आहे. तेव्हा आरती म्हणू लागते, हो ना, दरवर्षी प्रत्येक कामगाराचा इन्शुरन्स रिन्यू केला जातो. मग असं कसं होऊ शकतं शिर्के साहेब? आणि जर आत्ता वेळेला हे पैसे आबांना नाही भेटले तर या पैशांचा काय उपयोग? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, आरती, अगं मालक साहेब कधीच असं करत नाही, पण यावेळेस असं कशी गडबड झाली ना तेच कळत नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा साहेब, लहान तोंडनी मोठा घास घ्यायले, पण मला एक म्हणायचं होतं. हे बघा, माझ्या आबांनी या कारखान्यासाठी खूप कष्ट केले आणि जर आज त्यांना या इन्शुरन्सचे पैसे भेटले नाही तर काय उपयोग? त्यांचं आयुष्य खूप पणाला लागलं आहे हो. लवकरात लवकर त्यांचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. काय बी करा आणि माझ्या आबांना हे इन्शुरन्सचे पैसे मिळवून द्या. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, आनंदी तू शांत हो, याबद्दल मी मालक साहेबांशी बोलतो आणि लवकरात लवकर काही होतंय का बघतो. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी, इथे वेळ व्हायला घालून चालणार नाही. आपण पटकन आरचीला घरी बोलवून घेऊया आणि घरात जे काही पैसे असतील ना ते गोळा करूया. आता लगेच आरती आणि आनंदी घाईतच घरी निघालेले असतात. पण इकडे आता मात्र कामगारांचा इन्शुरन्स एक्सपायर झालाय, तो रिन्यू केलाच नाही. ही बातमी मात्र खूपच मोठी आता या चंदनच्या हाती लागलेली असते. त्यामुळे आता या बातमीचा बाऊ कसा करायचा यासाठी भामट्या चंदनने आता शलाकाला फोन केलेला असतो. आता मात्र लगेच चंदनने कारखान्यात जे काही झालेलं असतं ते सगळं काही आता शलाकाच्या कानी पोचवलेलं असतं. शलाकाला धक्का बसतो, काय बोलतोय चंदन? नाही म्हणजे जे ऐकलंय ते खरं आहे ना, का हवेत गोळ्या मारतोय? तेव्हा चंदन म्हणू लागतो, मॅडम, अहो माझ्या डोळ्यांनी बघितलंय, कानांनी ऐकलंय, शिर्केच्या हातात फाईल होती, आबा जाधवांचा इन्शुरन्स एक्सपायर झाला आहे, अहो तो रिन्यू केलाच नाही. आबा जाधवांचा काय, सगळ्याच कामगारांबद्दल हेच झालं आहे. तेव्हा लगेच आता शलाका खूपच खुश होते. अरे बापरे, मग तर मोठी संधी चालून आली. आता एकच काम, आता युगंधरला हरवायचं आणि आता चंदन वेळ तुझी आली. हे बघ, आता जे काही करायचं आहे ना ते तुला करायचं आहे. मोठा धमाका झालाच पाहिजे. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, म्हणजे काय करायचं आहे मॅडम? नाही, मला कळलं नाही. आता या आबा जाधवाचा जीव धोक्यात आहे, मग त्यात आपला काय फायदा? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, चंदन, ह्या तर खरा मोठा फायदा आहे, ही मोठी संधी आहे. हे बघ, तुला मी असंच युनियन लीडर केलं नाही, काहीतरी कामासाठीच केलं आहे ना, मग आता तुला मोठं होण्याची वेळ झाली. चंदन, तू आता युनियन लीडर आहे, त्यामुळे तू सगळे जे मेंढरं आहेत ना तुझ्या आजूबाजूला, ते कामगार, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न कर. त्यांना असं भडकव ना, त्यांना सांग आपला जीव इथे धोक्यात आहे, मालक साहेब आपल्या जीवाशी खेळतायत, इन्शुरन्सच्या नावाखाली आपल्याला फसवतायत, इथे इन्शुरन्स रिन्यू होतच नाही, आपला इन्शुरन्स एक्सपायर झाला आहे, असं खूप काय काय त्यांच्या मनात भरव. आबा जाधवांचा जीव धोक्यात आहे, पण त्यांना इन्शुरन्सचे पैसे भेटणारच नाही, असं त्यांना फुगव ना, की मग बघ, ते युगंधरच्या विरोधात उभे राहिलेच पाहिजे. तेव्हा लगेच आता चंदन म्हणू लागतो, मॅडम, याचा अर्थ संप करायचा आणि हा कारखाना बंद पाडायचा. तेव्हा शलाका म्हणू लागते, हो चंदन, आपल्याला हेच करायचं आहे, या संधीचं सोनं करायचं आहे. उद्याचा दिवस या युगंधरसाठी भयानक असला पाहिजे. या युगंधरला उद्या कळेल शलाका म्हणजे खराखुरा धमाका आहे. चल पटकन कामाला लाग, लोक भडकले पाहिजेत, असं काहीतरी कर. असे म्हणताच आता चंदन फोन ठेवतो. तर त्यानंतर
इकडे आता आनंदी, आरती आणि आर्ची तिघी आता घराजवळ आलेले असतात. तेवढ्यात आनंदीचा फोन वाजू लागतो. तर आता हॉस्पिटलमधनं वरुणने फोन केलेला असतो. आता फोन उचलताच वरुण म्हणू लागतो, आनंदी काय गं, झाली का पैशांची व्यवस्था? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही ना रे वरुण, मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारखान्यात, त्यामुळे ना आम्ही घरी आलो आहे. एकदा का पैसे साचले ना की आम्ही लगेच तुला कळवतो. आम्ही शोधतोय, पैसेच शोधतोय, तू काळजी करू नको, असे म्हणताच आता आनंदी फोन बंद करते. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, आरतीताई, आनंदी दिदे, अगं माणसाचा जीव वाचवण्यासाठी एवढे पैसे लागतात का? मला तर माहीतच नव्हतं. मी कधी बी पैशांना जीव लावलं नाही गं. आपल्या आबांचा जीव वाचेल ना गं, पैसे भेटतील ना? तेव्हा आरती लगेच आरचीला मिठी मारते. रडू नको बाळा, आपले आबा लवकरात लवकर बरे होतील. आपण आहोत की, आपण तिघीजणी त्यांना काय बी होऊ देणार नाही, असे म्हणताच आता तिघी लगबगीने घाईतच घरात येतात. तर इकडे आता चंदनने लगेच शलाकाने सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात केलेली असते. तेव्हा आता लगेच तो कामगारांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करू लागतो. हे बघा, खूप मोठी बातमी हाती लागली. युनियन लीडर म्हणून मी तुमच्या फायद्यासाठी सांगायलोय. मालक साहेबांनी आपल्याला फसवलंय. आपल्याशी जीव घेणा खेळ खेळतात ते. इन्शुरन्सच्या नावाखाली त्यांनी आबा जाधवांच्या जीवाशी खेळ चालवलाय. आबा जाधवांना इन्शुरन्सचे पैसे भेटणारच नाहीये, त्यामुळे त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे. फक्त आबा जाधवांच्या नाही तर प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. मालका साहेबांनी आपल्याला फसवलंय, सरणावरती झोपवल्यासारखी गंमत केली. आपले इन्शुरन्स हे रिन्यू झालेच नाही, ते तसेच पेंडिंगला पडलेत, त्यामुळे ते एक्सपायर डेट झालेत. आता मात्र लगेच सगळे कामगार म्हणू लागतात, नाही नाही चंदन, तू बोलत असशील ते खरं असेल, पण मालक साहेब लई चांगलेत रे. ते इतरांच्या भल्याचाच विचार करतात. कधी बी कुणाला त्रास होईल असं काय बी करत नाही. मग ते असं का करतील आपल्याबरोबर? तेव्हा चंदन म्हणू लागतो, मग काय मी खोटं बोलायलोय? मी खरं खरं सांगतोय. तुम्ही अजूनही विचार करा. जर उद्या तुम्हाला काही झालं आणि जर पैसे भेटलेच नाही तर तुम्ही तर जाल. कारण मालक साहेब सतत म्हणत असतात ना, पोचलं का, पोचलं का. मग ते आपल्याला पोचवणार ढगात, पण आपल्या कुटुंबाचं काय, त्यांचं पाठीमागं काय होणार? पैसे नसेल तर ते मरून जातील, हो की नाही? मग या सगळ्यात आपल्या सगळ्यांचाच तोटा होणार आहे. त्यामुळे आपल्याला आता शांत बसून चालणार नाही. तेव्हा लगेच सगळे कामगार म्हणू लागतात, चंदन, तुझं म्हणणं पटतंय, पण मालक साहेबांना जाब कोण विचारणार? तुलाच विचारावं लागेल. नाही म्हणजे आम्ही सोबत येऊ तुझ्या, पण तू प्रश्न विचारशील ना? तेव्हा चंदन म्हणू लागतो, विचारेल की, युनियन लीडर आहे, कामगारांच्या हक्कासाठी मी लढणार, मी आवाज चढवणार. पण जेव्हा मी आवाज चढवेन तेव्हा तुम्हाला माझ्या बरोबरीने होकार द्यावा लागेल, चालेल ना? नाहीतर तिकडे जाऊन गप्प बसाल. तेव्हा लगेच सगळे कामगार म्हणू लागतात, नाही नाही, आम्ही गप्प नाही बसणार, आपल्या हक्कासाठी लढायलाच पाहिजे, चला पटकन, असे म्हणताच आता लगेच चंदन कामगारांना घेऊन संप करण्यासाठी निघालेलो असतो. तर आता घरात येताच आरतीताई देवघरात जे पैसे ठेवत असते ते पैसे काढते. आनंदीने तिच्या स्कॉलरशिपचे पैसे ठेवलेले असतात, तिच्या टुरिस्ट गाईडच्या नोकरीचे पैसे ठेवलेले असतात. असे ज्या ज्या ठिकाणी पैसे असतात ना, त्या ठिकाणचे समधे पैसे आता आरती आणि आनंदीने बाहेर काढलेले असतात. तर आता आरतीताई ते पैसे मोजू लागते. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई, काळजी करू नको, आपल्या आबांनी आजपर्यंत कुणाचं बी वाईट केलं नाही. देव त्यांचं कसं वाईट करणार? त्यांना काय बी होणार नाही. आणि आपण आहोत की, जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत आबांना काहीच होणार नाही. कारण आरतीताई, तुला आठवतंय, अगो लहानपणी जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये असायचो, आबा रात्र रात्र जागायचे, मग त्यांनी आपल्यासाठी एवढं समज केलं, तर आपण आज जागायचं. आता वेळ आपली आली, आबांना काय बी होऊ द्यायचं नाही, असे म्हणताच आता लगेच छोटी आरची धावतच जाते. आणि आता तिची जी पिगी बँक असते ना, आता ती हातात घेऊन आरची बाहेर येते आणि जोरदार दिशी आता तिचे पिगी बँक तिने फोडलेली असते. तेव्हा आरती आणि आनंदी आर्चीकडे बघू लागतात, कारण खूपच प्रेमाची ती पिगी बँक आज आर्चीने फोडलेली असते. पटकन आता आर्ची त्यातल्या 10च्या 5चे जे काही ठोकळे नोटा असतात ना ते उचलते आणि आरतीताईच्या हातात देते. आरतीताई, तुम्ही दोघी आबांसाठी एवढं समज करायलात, मी काहीच करू शकत नाही का? त्यामुळे मी माझी पिगी बँक फोडली. हे पैसे घे आणि लवकरात लवकर आबांना घरी घेऊन ये. त्यांना सांग, त्यांची आरची त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. आता मात्र पटकन आरती छोट्या आरचीला मिठी मारते, रडू नको, हे बघा आपण तिघी एक हाव की नाही, त्यामुळे आबांना काय बी होणार नाही.
आणि आबांनी शिकवलंय ना आपल्याला, लोकांनी म्हटलं पाहिजे 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार. आता तिघी एकमेकींना मिठी मारतात आणि रडू लागतात. तर त्यानंतर इकडे आता शलाका मात्र वाट बघूनच असते, कधी एकदा आनंदीच्या या मजबुरीचा फायदा उचलायचा आणि या युगंधरला हरवायचं. तेव्हा लगेच आता तिच्या ऑफिसमधली स्टाफ शलाकाकडे आलेली असते. तेव्हा ती म्हणू लागते, मॅडम हे बघा नवीन डीलची फाईल आली, ती तुम्ही कंप्लीट झाली ती बघून घ्या. आणि त्या पॅलेस डीलचं काय करायचं? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, ती अजूनही माझ्या हातात येणार आहे. आपल्या हातात एक संधी चालू झाली, त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. कारण त्या युगंधरने त्या गोरगरीब पोरीला त्या आनंदीच्या शब्दांमुळे मला हरवलं आहे. माझ्या हातात आलेली डील माझ्या हातातनं निसटून गेली. त्या युगंधरने त्या आनंदीचा फायदा घेतला आहे, त्यामुळे ती आनंदीनं अशी डोक्यात गेली. पण आता त्या आनंदीवरती मोठं संकट आलं आहे. तिचा तो आजोबा तो खूप मोठ्या संकटात अडकला आहे. त्यांना पैशाची गरज आहे. पैसे शोधण्यासाठी हतबल झाली ती आनंदी. पण आता त्या आनंदीच्या या मजबुरीचा आपण फायदा उचलायचा आणि मग बरोबर तिला आपल्या बाजूने वळवायचं आणि युगंधर विरुद्ध मोठा कट रचायचा. तेव्हा लगेच आता ती मुलगी शलाकाला म्हणू लागते, मॅडम याचा अर्थ आता आनंदीची मदत आपण करायची का? तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, हो तू लगेच पैसे घेऊन आनंदीपर्यंत पोच आणि तिला सांग, शलाका मॅडम तुझी अगदी मनापासून मदत करायला तयार आहे. कारण त्या तुझ्यावरती खूप खुश झाल्या आहेत. तुझं काम त्यांना खूप आवडलं आहे असं म्हण आणि तिला आपल्या बाजूने बरोबर वळवून घे, चालेल? तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, चालेल मॅडम, नक्कीच मी लगेच तिला तुमच्याकडे घेऊन येते. त्याच नंतर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आनंदीला पैशांची गरज असते. ही नळ बघून आता आनंदीची मदत करण्यासाठी शलाका पुढे आलेली असते. तर आता आबांना पैशांची गरज असते, आबांचा जीव धोक्यात असतो. त्यामुळे आनंदी आता शलाकाकडनं पैसे घ्यायला तयार झालेली असते. शलाका तिला आपल्या घरी घेऊन येते. आता मात्र लगेच ती आनंदीला म्हणत असते, आनंदी काळजी करू नको, तुझ्या आबांचा जीव खूप महत्त्वाचा आहे. हे पैसे घे आणि तुझ्या आबांचा जीव वाचव. आता मात्र लगेच आनंदी ते पैसे हातात घेते. त्याच वेळेस आता समोरच सगळा व्हिडिओ रेकॉर्ड चालू असतो. लगेच आता आनंदीच्या हातात पैसे देत असताना शलाकाने फोटो काढलेले असतात. त्या फोटोंचा आवाज येताच आनंदी म्हणू लागतं, मॅडम काय झाले तुमचं? आपल्यात जे बोलणं झालं ते तुम्ही रेकॉर्ड केलं आहे का? फोटो काढलेत का? तेव्हा लगेच शलाका असतच म्हणू लागते, हो आनंदी आता बघच या संधीचं मी कसं सोनं करणार ते. आता मात्र आनंदी खूपच घाबरलेली असते. कारण आता हा सगळा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर मालक साहेबांवरती मोठं संकट येणार. कारण एवढ्या वर्ष देव बनवून मालक साहेबांनी सगळ्या कामगारांची मदत केली, पण ही शलाका आता मात्र खूपच मोठं कांड करणार. नाही आनंदी खूप घाबरलेली असते. पण आता इकडे शलाका मात्र हा सगळा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मालक साहेब मात्र खूपच भडकलेले असतात. तेव्हा ते ओरडतच म्हणू लागतात, शिर्के आनंदीला ताबडतोब माझ्या समोर घेऊन या. आता मात्र पुढे काय होणार आणि आबा कसे बरे होणार हे लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.